आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपनं जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्ती केल्या आहेत। यामध्ये जालन्याच्या शहर जिल्हाध्यक्षपदी माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांची निवड झाल्यानंतर भाजप कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला। यावेळी भास्कर दानवे यांनी पक्ष संघटना मजबूत करून जालना शहरात प्रत्येक वार्डात भाजपची शाखा उघडून पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचाही विश्वास व्यक्त केला। यावेळी बद्री पठाडे, सतीश जाधव, सिद्धिविनायक मुळे, राजेंद्र भोसले, सोपान पेंढारकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती। आबा काय सांगाल, आज खरतर पार्टीकडून नावं जाहीर झालेली आहे आणि तुमची निवड झाली आहे, काय पहिली प्रतिक्रिया? निश्चितच आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं आज महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाध्यक्षांची निवड यादी जाहीर झालेली आहे। सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास या नरेंद्र मोदी यांच्या म्हणीनुसार आपल्या देशाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सर्व घटकातील सर्व बांधवांना सोबत घेऊन आजपर्यंतचा जो काही राजकीय प्रवास त्यांचा झालेला आहे, निश्चितपणानं आज महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब, कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आपले नेते सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्याची भारतीय जनता पार्टीची जिल्ह्याच्या अध्यक्षाची निवड झालेली आहे आणि ती यादी दुपारी 4 वाजता घोषित झाली। खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या तोंडावर तुमची निवड झाली आहे महानगराध्यक्ष म्हणून, काय संकल्प तुमचा असणार आहे? निश्चित आमच्या यापूर्वीचे महानगराचे जिल्हाध्यक्ष सतीशजी जाधव, यापूर्वीचे ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष बद्रीनाथजी पठाडे, सिद्धिविनायकजी मुळे, धनराजजी काबले आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आम्ही जालना शहरामध्ये अनेक दिवसापासून काम करतो। गेल्या 3 महिन्यापासून भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व हे पर्व सुरू असताना बूथ रचना, बूथ समित्या स्थापन करणं, मंडळाच्या निवडणुका घेणं आणि नंतर आज जिल्ह्याच्या अध्यक्षांची निवड झालेली आहे। जालना शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या शाखा स्थापन करू, यापूर्वी सुद्धा केलेले आहे आणि भारतीय जनता पार्टीचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने जालना शहरामध्ये चालतं। आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, या दोन्ही सरकारच्या माध्यमातून जालना महानगराच्या साठी ज्या काही गोष्टी करता येईल त्या भविष्य काळामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करू। NTV न्यूज मराठी, जालना।